नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. येथे आता धूमकेतू सत्याला सरप्राईजबद्दल सांगणार असते. त्यामुळे आता ती सत्याजवळ येते. त्याच वेळेस आता सत्याला मात्र इकडे खूपच राग आलेला असतो. कारण दिवसभर एवढं काम शोधलेलं असूनही काम भेटलेलं नसतं ना. त्यामुळे तो धूमकेतूवरती ओरडतो. मीराला मात्र राग येतो. तेव्हा मीरा म्हणते, काय हा कुठला प्रकार आहे बोलण्याचा माणसाशी. तेव्हा सत्य म्हणतो, हे बघ धूमकेतू, माझी ना सध्या खूप चिडचिड होते, त्यामुळे चुकून निघालंय माझ्या तोंडातनं, हे बघ तू राग मानू नको. त्यावर मीरा म्हणते, नाही तुम्ही माझ्यावरती ओरडलेच कसे. अहो तुमच्यापेक्षा बायकांना खूप ताणतणाव असतात, मग काय ते नवऱ्यांवरती अशाच ओरडतात का. त्यावर सत्य म्हणतो, हो अगं जगातल्या बायका कशा असतात धूमकेतू, तुला माहिती नाही आहे. नेहमी सतत नवऱ्यावरती ओरडतच असतात, दुसरं काय जमतंय त्यांना. आता मीराला राग येतो. तेव्हा लगेच मीरा सत्याला म्हणू लागते, काय बोललात तुम्ही, असं बोलूच कसं शकता तुम्ही. बायका नवऱ्यावरती ओरडतात, मी कधी ओरडले तुमच्यावरती, सांगा बरं, सांगा ना. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं तू बायकामध्ये मोडतच नाही, तू बायका थोडीच आहे, तू माझी धूमकेतू आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, जाऊ द्या, मला ना जे माझ्या मनातलं सांगायचं होतं ना, आता ते मी सांगणारच नाही, आता नाही सांगणार मी तुम्हाला. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काय काय सांगायचं होतं धूमकेतू तुला, अगं सांग की काय तुझ्या मनात. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही आता माझा मूड गेला, आता मला नाही सांगायचं, आता मला झोपायचे. असे म्हणून आता मीरा लगेच लाईट बंद करायला जाणार. ते सत्य पटकन पळत जातो आणि असं त्या बोर्डवरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू लाईट बंद करायचा नाही, लवकर सांग ना गं, काय आहे तुझ्या मनात, काय सांगणार होती तू मला, सांग ना धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही सांगितलं ना, आता माझा मूड गेलाय आणि आता मी नाही सांगणार. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं मग कधी येणार आहे तुझा मूड. तेव्हा मीरा म्हणू लागते, ते मला माहिती नाही, आज तुम्ही ना बायकांचा उद्धार करून खूप मोठी चूक केली, त्यामुळे मला नाही सांगायचं, मला झोपायचं आहे आता. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू असं नको ना करू गं, सांग ना गं काय आहे तुझ्या मनात. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरं ठीक आहे सांगते. नाही एक काम करा, तुम्ही गेस करा माझ्या मनात काय, तुम्हाला समजेल ना माझ्या मनातलं. तेव्हा सत्य आता विचार करू लागतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, सुरू 5 4 3 2 1, पण तरीही सत्याला काही सांगता येत नाही. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, काय माझ्या मनात तर तुम्हाला ओळखताच येत नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं जगातल्या कुठल्याच पुरुषाला बायकांच्या मनात काय असतं हे ओळखता येत नाही, मग मला कसे जमल. तेव्हा मीरा म्हणू लागते, झालं पुन्हा लगेच बायकांचा उद्धार करायला सुरू झाला, मला हे अजिबात पटत नाही आहे, तुम्हाला ओळखायचं आहे की नाही माझ्या मनातलं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं मला ओळखायचं आहे, पण असं काहीतरी थोडंसं हिट दे की मला, म्हणजे मला कळेल. त्यावर मीरा म्हणू लागते, बरं ठीक आहे, तुमच्यासाठी एवढं करायला मी तयार आहे, थोडंसं सांगते मी तुम्हाला. मी अशी गोष्ट करणार आहे, म्हणजे तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे, जे तुमच्या अगदी जवळचं तुमच्या आवडीचं असेल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो धूमकेतू, मग हां समजलं मला, तू माझ्यासाठी उद्या मस्त गोडाचं काहीतरी बनवणार आहे ना, हो की नाही. तुझ्या जास्त आवडीचा मीच आहे, म्हणून माझ्यासाठी गुलाबजाम करणार आहे ना धूमकेतू. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही चुकलं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही मग कदाचित धूमकेतू ती देविका तुला पाडायला आली असेल आणि तू तिलाच पाडलं असेल, हेच सरप्राईज आहे ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही हो, कुठला विषय कुठे नेत आहे तुम्ही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही देविका पण नाही, मग निरूपाला जुलाब लागले असतील, हो की नाही. तेव्हा मीराला मात्र राग येतो. मीरा म्हणू लागते, गप्प बसा, उगाच काहीतरी बडबड करू नका. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, मग धूमकेतू अगं काय तुझ्या मनात. तेव्हा मीरा म्हणू लागते, सांगितलं ना, तुमच्या अगदी जवळची वस्तू जी तुम्हाला ती खूप प्रिय आहे, ती वस्तू आणणार आहे मी तुमच्यासाठी. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, हो माझ्या अगदी जवळची मला आवडणारी, मग धूमकेतू ती तूच आहे, माझ्या अगदी जवळची आणि माझी आवडती व्यक्ती. आता मात्र मीरा लाजू लागते आणि प्रेमाने सत्याकडे बघू लागते. त्याच वेळेस सत्य मात्र आता काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू म्हणजे ते माझा जास्त विचार तूच करते ना, तू माझ्यासाठी समजा करते अडीअडचणीत सुखदुःखात, त्यामुळे मी म्हटलो, दुसरं काही नाही धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, ते पण नाही आहे, मी नाही आहे ती आवडती व्यक्ती, दुसरी कोणतरी आहे, सांगा पटकन काय आहे ते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, मग काय असेल, बाप नाही तर आजीबद्दल काहीतरी असेल, हो की नाही, ते दोघेही माझ्या जवळचे आवडते आहेत ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही हो त्यांच्याबद्दलही नाही. मग आता सत्य विचार करू लागतो, बाप आजीबद्दल नाही, धूमकेतूबद्दल नाही, मग आवडती जवळची अशी कोण असेल माझ्या. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू म्हणजे बारकीचं लगीन ठरलंय ना, हो ना, हीच गोष्ट आहे ना तुझ्या मनात.
तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्प बसा, आयुष्यभर तुम्हाला माझ्या मनातलं कधी कळणारच नाही, त्यामुळे ना लाईट बंद करा आणि झोपून घ्या, मलाही झोपू द्या. असे म्हणून मीरा पटकन रागाच्या भरात लाईट बंद करते आणि आता पटकन खाली चटईवरती झोपून घेते. तेव्हा सत्या नको, धूमकेतू अगं पण सांग की काय आहे तुझ्या मनात, मला नाही कळत आहे गं. आता सत्या कॉटवरती झोपतो, पण मात्र सत्याच्या डोक्यात सारखे तेच विचार. काय सांगायचं असेल धूमकेतूला, काय असेल तिच्या मनात, आणि अशी कुठली माझ्या आवडतीची वस्तू मला धूमकेतू देणार आहे, असे असंख्य प्रश्न सत्याच्या मनात निर्माण झालेले असतात. मीरा मात्र आता पडल्या पडल्या सत्याकडे बघून हसत असते. आता मात्र सत्याला इकडे निम्मी रात्र झालेली असते, तरी काही झोप लागेनासं झालेलं असतं. धूमकेतूच्या मनात काय चालू आहे हे काही करून जाणून घ्यावंच लागेल. असं कसं ती मला न सांगता झोपली, नाही नाही नाही, मला काही करून धूमकेतूला विचारावंच लागेल. असे म्हणून खाली झोपलेल्या धूमकेतूजवळ सत्या येऊन झोपतो. आता मात्र धूमकेतू गाढ झोपेत असते. तेव्हा सत्या हळूच उठू लागतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू अगं किती झोपतेस, ए धूमकेतू उठ की. आता मात्र मीरा फुल झोपेत असते. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, काय आहे, कशाला उठवताय. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं मला झोपच लागत नाही, नेमकं काय आहे तुझ्या मनात, मला सांग की धूमकेतू, नाही करमत आहे गं, अस्वस्थ वाटतंय मला. तेव्हा मीरा म्हणू लागते, ओ किती रात्र झाली, काय विचारताय तुम्ही, सांगितलं ना उद्या सांगेल म्हणून, झोपून घ्या. असे म्हणून आता मीरा लगेच बाजूला तोंड फिरवते आणि झोपून घेते. त्याच वेळेस आता सत्याही तिथेच धूमकेतूजवळ चटईवरती झोपून घेतो. झोपून म्हणजे तो जागाच असतो, तो विचार करत असतो. तेवढ्यात आता चादर अंगावरती घेऊन निरूपा त्या रूममध्ये येते. आता मात्र सत्याचं लक्ष लगेच कोणतरी चादर घेऊन आपल्या रूममध्ये आलं आहे याकडे जातं. आता सत्या मुद्दामून झोपल्याचं नाटक करू लागतो. त्याच वेळेस निरूपा हळूच आता सत्या आणि मीराजवळ आलेली असते. तेव्हा निरूपा मनाशीच म्हणू लागते, काय वेडे आहेत हे, एवढा कॉट असताना दोघेही चटईवरती जमिनीवरती खाली झोपलेत. यांना ना यांची लायकीच कळत नाही, उगाच नाही यांना मी काहीतरी नावं ठेवत असते. मला काय करायचं आहे, जाऊ दे, कुठेही झोपू दे, आपण जे काम करायला आलो आहे ना ते काम करून घ्या. कसं आहे, ही मीरा उद्या ही दागिने विकून या सत्याला गाडी आणणार आहे, म्हणजे या सत्याच्या आयुष्यात आनंद येणार नाही. ही निरूपा असं काही येऊ देणार नाही. हे दागिने लंपास करून या सत्याला नाही आयुष्यभर असं रडायला लावलं ना तर नावाची निरूपा नाही. असे म्हणून आता निरूपा लगेच कपाटाकडे जाणार. ते सत्या आता लगेच आपले हात असे वर करतो, जणू झोपेतच काहीतरी ॲक्शन चालू असते सत्याची अशी दाखवू लागतो. आता निरूपा मात्र घाबरते. निरूपा आणखीन चादरीने आपला चेहरा झाकून घेते आणि हळूहळू दबक्या पावलांनी आता ती कपाटापर्यंत पोचते. आता कपाटापर्यंत निरूपा पोचलेली असते. ती आता कपाटाचा दरवाजा उघडणार. ते सत्या उठतो आणि पटकन आपल्या अंगावरती जे बेडशीट असतं ना त्या बेडशीटने पूर्ण निरूपाला झाकून घेतो आणि आता असं आवळून घट्ट पकडतो आणि जोरजोरात ओरडतो, चोर चोर, बाप आजे पळा लवकर, चोर आला चोर आला. आता धूमकेतूही उठते. धूमकेतू खूप घाबरते, ती जोरजोरात ओरडत असते. त्याच वेळेस आता पंकज, देविका, आजी, बाप सगळेजण धावत आलेले असतात. आता मात्र लगेच पंकज, देविकाही ओरडू लागतात, चोर चोर चोर. तेव्हा सत्या म्हणू लागतो, काय, अरे मी पकडले ना चोराला, तुम्ही कशाला ओरडताय आता. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, पण कोण चोर आहे हा. तेव्हा लगेच आता सत्याचं लक्ष आता निरूपाच्या साडीकडे म्हणजे खाली पायांकडे जातं. सत्याच्या लगेच लक्षात येतं ही निरूपा आहे आणि ती आपल्या खोलीत काहीतरी चोरायला आली. आता या निरूपाला सोडायचं नाही. आता आजीचंही लक्ष निरूपाच्या पायांकडे जातं. आता लगेच सत्या पटकन आता निरूपाची साडी अशी बेडशीटने झाकून घेतो आणि पंकजला लागतो, अरे पंकज बघत काय बसलाय, अरे चोर आहे चोर. तेव्हा पंकज लागतो, अरे बापरे आपल्या घरात कसा चोर आला, मला खूप भीती वाटते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लाईट चालू करतात. तेव्हा सत्या लागतो, बाप अरे मी आजच पेपरला बातमी वाचली, सांगलीमध्ये चोरांचा असा सुळसुळाट झालाय. कुठल्याही घरात चोर कधी शिरेल सांगता येत नाही, म्हणून आज या चोराची आपल्या घरात घुसायची हिंमत झाली. पण याला सोडायचं नाही, याला आज शिक्षा व्हायलाच पाहिजे. मार पंकज, मार या चोराला. तेव्हा पंकज म्हणू लागतो, कोण, मी कसं मारू. तेव्हा लगेच आजी मला लागते, रे सत्याने धरून ठेवलंय ना त्याला, मग त्याचे हात गुंतलेत की नाही, मग मारायला तूच आहे ना, मग मार की. तेव्हा पंकज लागतो, मी मारू. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अरे असं मार की या चोराने ना पुन्हा आपल्या घरात घुसायचा विचारसुद्धा करायला नाही पाहिजे, मार मार. तेव्हा आजी म्हणू लागते, हो जोर जोरात मारा. तेव्हा लगेच पंकज आणि देविका आता मात्र निरूपाला जोर जोरात मारू लागतात. आता मात्र निरूपा मार खात असते. सत्य आणि आजीला मात्र खूपच आनंद येत असतो. त्याच वेळेस
सत्या मला लागते, पंकज अरे असं कसं मारतोय, अरे चोर येतो, एवढा हळू मारून जमणार नाही, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, पुढच्या वेळेस तू कुठल्याही घरात चोरी करायला जाणार नाही, जोर जोरात बुक्क्या मार. आता मात्र पंकज आणखीन जोर जोरात निरूपाच्या खांद्यावरती डोक्यात बुक्क्या मारू लागतो. देविकाही जोर जोरात मारत असते. त्याच वेळेस मीराचं लक्ष आता निरूपाच्या साडीकडे जातं. आता लगेच मीरा ओळखते, या तर सासूबाई आहे. तेव्हा लगेच मीरा आता पंकज देविका थांबा असे म्हणणार तेच आजी पटकन तिचा हात पकडते आणि लागते, मीरा थांब, तू काहीही बोलू नको, चोराने या खोलीत घुसायची हिंमतच कशी केली. पंकज देविका खूप मारा त्या चोराला, असं मारा ना की पुढच्या वेळेस चोरी करण्याआधी 100 वेळा विचार करेल चोर, मारा जोरजोरात असे म्हणून आता पंकज आणि देविका पुन्हा चोराला म्हणजेच निरूपाला जोरजोरात मारू लागतात. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, अरे बाद झालं, किती मारताय त्या चोराला, आपण एक काम करूया, आपण ना पोलिसांना बोलूया. तेव्हा सत्या लागतो, बाप अरे पोलिसांना बोलूया ठीकच आहे, अरे पण या चोराला अद्दल घडवायला पाहिजे की नाही. तेव्हा आजी मला लागते, हो आपल्या घरात घुसण्याची हिंमत आहे ना त्याची, आता त्याचं सोडायचं नाही, गय करायची नाही आणि मग पोलिसांना बोलवायचं. त्याच वेळेस आता निरूपा घाबरते आणि निरूपा पटकन जोरात ओरडते आणि पंकज देविका सत्याला बाजूला लोटून आता अंगावरची चादर वगैरे फेकून देते. आता मात्र निरूपाला बघताच पंकज देविकाला धक्काच बसतो. तेव्हा पंकज लागतो, मम्मा तू, अरे बापरे, म्हणजे आपण मम्माला मारत होतो. तेव्हा लगेच निरूपा आता पटकन पंकजजवळ येते आणि सडकन येते, एक कानाखाली ओढते. आता मात्र पंकज आपल्या गालावरती हात ठेवून मम्माकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता निरूपा मला लागते, ए बेअक्कल, अक्कल नाही आहे का रे पंकज तुला, अरे एवढं कुठे मारत असतात का, मारण्याला पण काही लिमिट असते, किती मारलंय मला, माझी पार हडं मोडून गेली. त्याच वेळेस आता देविका मला लागते, सॉरी आई, आम्हाला वाटलं चोर होता. तेव्हा निरूपा मला लागते, अगं देविका तुला पण अक्कल नाही आहे का, अगं तो मारत होता म्हणून तूही मला किती मारत होती, अगं एवढं कोणी मारतं का. त्याच वेळेस सत्या लागतं, 1 मिनिट निरूपा, अगं पण तू एवढ्या रात्री अंधाऱ्या या खोलीत आमच्या काय करत होती. तेव्हा लगेच आता आजी मला लागते, हो निरूपा, एवढ्या रात्री सत्या आणि मीराच्या खोलीत तू काय करत होती, काय करत होती, लवकरात लवकर सांग. निरूपा मात्र घाबरते. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरूपा हा सगळा काय प्रकार आहे. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, नाही म्हणजे ते मी दरवाजे खिडक्या बंद आहेत की नाही ते बघण्यासाठी आले होते. आता मात्र सत्य मला लागतो, काय दरवाजे खिडक्या बंद आहेत की नाही ते बघायला निरूपा. तेव्हा निरूपा मला लागते, हो. त्यावर आजी मला लागते, निरूपा अगं मग तू तुझ्याच रूमच्या दरवाजे खिडक्या बघायच्या, इकडे सत्या आणि मीराच्या रूममध्ये का आलीस तू. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मला ना या घराची काळजी आहे ना म्हणून. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, 1 मिनिट निरूपा, दरवाजे खिडके बंद करण्यासाठी कोणी चादर अंगावरती घेऊन अंधारात येतं का. नाही नाही नाही, मला काहीतरी गडबड वाटते हा, नक्कीच निरूपा चोरी करायला आली हा. तेव्हा लगेच आता पंकज आणि देविका म्हणू लागतात, म्हणजे आई तुम्ही चोर. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्पा बाईस, काय चोर चोर लावलं, मी चोर नाही आहे, मी काय चोरी करायला नव्हते आले, आणि तसंही चोरी करायची असते तर मी या सत्या आणि मीराच्या रूममध्ये कशाला आले असते, काय या दोघांकडे काहीच नाही आहे. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, निरूपा पण असं अर्ध्या रात्री अंगावरती चादर घेऊन चोरच येतात भामट्यावानी, तू काय चोरांची महाराणी लागून गेली का, सांग पटकन कशाला आली होती इकडे. तेव्हा निरूपा मला लागते, सासूबाई अहो सांगितलं ना, दरवाजे खिडक्या बंद आहेत की नाही ते बघत होते. तेव्हा सत्या म्हणू लागते, 1 मिनिट निरूपा, तू कपाटाजवळ जाऊन काहीतरी करत होती, कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होती, नेमकं काय चालू आहे खरं खरं सांगा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हे बघा मी खरंच दरवाजे खिडके बंद आहे की नाही हे बघायला आले होते, मला या घराची काळजी आहे आणि तसंही हे घर माझं आहे, त्यामुळे मी कधीही कुठेही फिरू शकते. आता निरूपाचा घसा बसलेला असतो पण तरी ओरडू ओरडू ती सगळ्यांना सांगत असते. त्याच वेळेस आता लगेच सत्य लागतो, अजय बघितलं, मला तर असं वाटतंय तुझ्या सुनेच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झाला आहे, तिचं बोलणं मला काही पटेन असं झालं आहे. तेव्हा आजी म्हणू लागते, सत्या काय झालं आहे नेमकं. त्यावर सत्या म्हणू लागतो, आजी आता तूच बघ, निरूपा काय म्हणाली, हे घर तिचं आहे, ती केव्हाही कुठल्याही रूममध्ये जाऊ शकते, फिरू शकते, मग असं चोरासारखं चादर अंगावरती घेऊन लपून का फिरते ती, नक्कीच काहीतरी भानगड दिसते. जर तिला फिरायचंच आहे तिच्या या घरात तर ती कुठल्याही रूममध्ये कधीही लाईट ऑन करून जाऊ शकते की. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पण होती सांगितलं ना मी चोर नाही आहे, मी फक्त बघायला आले होते, दुसरं काही नाही, पण या पंकज आणि देविकाने मला किती मारलं आहे, अरे बापरे.
माझी पार हाडं खिळखिळी झाली, खूप दुखतंय, आता मला झोपायचे असे म्हणून निरुपा लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस पंकज आणि देविकाही मम्मा मम्मा करत तिच्या पाठोपाठ इकडे बाहेर आलेले असतात. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, बरं चला सत्यजित, मीरा, आता तुम्ही दोघे झोपून घ्या. चला बरं, चल आजी आपण जाऊया का, तुला इकडेच थांबायचंय? तेव्हा आजी म्हणू लागते, सुधा जा आणि तुझ्या रूमचा दरवाजे खिडक्या हातनं बंद करून घे रे बाबा. कधी तुझी बायको कुठल्या रूममध्ये अंधारात घुसेल चादर घेऊन सांगता येत नाही. सुधाकर भाऊही हसू लागतात. आता सुधाकर भाऊ रूमच्या बाहेर निघून जातात. त्याच वेळेस सत्या पळतच आजीजवळ येतो आणि मी लागतो, आजे कसली मजा आली ना निरुपाची, चांगलं ठोकलंय दिला आता पंकज आणि देविकाने. आता मात्र आजी, सत्या आणि मीरा तिघेही खूप हसत असतात. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. रात्र कशी तरी गेलेली असते, पण निरुपा मात्र खूपच जाम झालेली असते. कारण पंकज आणि देविकाने बुक्क्या मारून मारून तिचा खांदा पार जाम केलेला असतो. आता सकाळी सकाळी निरुपा गरम पाण्याच्या पिशवीने आपला हात खांदा शेकवत असते. तेवढ्यात पंकज आणि देविका तिकडे येतात आणि म्हणू लागतात, मम्मा सॉरी ना गं, किती वेळ राग धरणार आहे, खरंच आम्हाला माहिती नव्हतं गं तू चोर आहे म्हणून. तेव्हा निरुपा म्हणू लागते, गप्पा बसा. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, खरंच आई सॉरी, आम्हाला माहिती नव्हतं त्या चादरीच्या आड तुम्ही आहेत म्हणून. तेव्हा निरुपा म्हणू लागते, गप्प बसा म्हटलं ना, अरे एवढं मारण्याआधी निदान उघडून बघायचं कोण आहे कोण नाही ते. तेव्हा पंकज लागतो, पण मम्मा अगं हे सगळं करण्याआधी तू आम्हाला सांगून जायचं ना, नेमकं तू काय करायला जाणार आहे काय नाही, मग आमच्याही लक्षात आलं असतं. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, सांगितलं ना गप्प बसा, मला काही बोलायचं नाही. तेव्हा देविका म्हणू लागते, आई पण तुम्ही कशाला गेला होता त्या अंधाऱ्या खोलीत सत्या आणि मीराच्या? त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, एड लागलं होतं मला. तेव्हा लगेच पंकज लागतो, मम्मा अगं पण असं नाही जायचं अंधाऱ्या खोलीत कुणाच्या, काय करत होती तुला? तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, इकडे या, माझ्याजवळ या. तेव्हा पंकज म्हणू लागतो, नाही या मम्मा, आता मला मार नाही खायचा, मी नाही येऊ शकत. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अरे मारणार नाही आहे, काहीतरी सांगणार, इकडे या. देविका आणि पंकज पटकन निरुपाजवळ जातात. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अरे त्या म्हातारीचं आणि त्या मीराचं बोलणं ऐकलं होतं मी काल संध्याकाळी. त्या म्हातारीने त्या मीराला जे दागिने दिलेत ना, ते विकून सत्यासाठी गाडी घेणार आहे ती मीरा, म्हणून मला ते दागिने लंपास करायचे होते आणि हा सगळा प्लॅन चॉपट करायचा होता. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, अच्छा त्यांचा असा प्लॅन आहे तर. पण आई तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जे हवं आहे ना तेच होणार सगळं. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, हो तसंच व्हायला पाहिजे, नाहीतर खूप अवघड होईल. एकदा काय या सत्याला गाडी भेटली की सगळं संपलंच म्हणून समजा. त्याच वेळेस आता मीरा मात्र पिशवी आणि पर्स घेऊन निघालेली असते. तेवढ्यात देविका म्हणू लागते, आई या मीराला काही करून थांबवा, मग पुढे काय करायचं आहे ना ते मी बघते. तेवढ्यात मीरा आता बाहेर निघालेली असते. त्याच वेळेस निरुपा आवाज देऊन तिला थांबवते आणि म्हणू लागते, काय गे फुलवाली, कुठे निघाली? तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई जरा महत्त्वाचं काम होतं ना, ते करण्यासाठीच चालली मी. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हे बघ घरातली सगळी कामं झाली पाहिजे आणि मग तुला कुठे जायचं तिकडे जायचं आहे. त्यावर मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो बरीच कामं झालीच आहे, थोडीफार राहिली ती मी आल्यानंतर करेल की. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही जमणार नाही, हे बघ आपल्याला मस्त गरमागरम बटाटवडे कर आणि मस्त हिरव्या मिरच्यांची चटणी कर आणि मग कुठे जायचं ते जा. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण सासूबाई. त्यावर निरुपा म्हणू लागते, सांगितलं ना ते करायचं आणि मग जायचं. तेवढ्यात आता लगेच मीरा आतमध्ये जाते. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, आई आता तुम्ही काळजी करू नका, आता बघाच मी काय करते ते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, ठीक आहे तुला जे करायचं आहे ते करा, पण मी आता आराम करते, खूप दुखतंय माझं असे म्हणून निरुपा आता रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस इकडे आता मीरा किचनमध्ये काम करत असते. आता मात्र देविका त्याच वेळेस हात साफ करण्यासाठी इकडे आता बरोबर मीराच्या पिशवीपर्यंत येते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता देविकाने सेम टू सेम मीरासारखीच पिशवी आणून त्या जागेवरती ठेवलेली असते आणि मीराची पिशवी बदललेली असते. आता मात्र कामाच्या नादात मीराचं लक्षच नसतं. त्याच वेळेस आता इकडे देविका ती पिशवी घेऊन निरुपाच्या रूममध्ये येते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, देविका अगं ही तीच पिशवी ना? तेव्हा देविका म्हणू लागते, हो आई मी पिशवी बदलली, आता मी त्या पिशवीत दगडं ठेवलेत, म्हणजे ती मीरा सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर तिला मोठा धक्का बसणार. तेव्हा निरुपा हसतच म्हणू लागते, म्हणजे सोनाराच्या दुकानात ही दगडं विकायला गेली, अरे बापरे असे म्हणून दोघेही खुशच झालेले असतात. त्यानंतर आता इथे मीरा घरी येते. आता मात्र लगेच मीरा आजी सत्यजितला आवाज देऊ लागते, चला पटकन तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. आता सगळेजण धावत बाहेर येतात.
निरुपा देविकाला धक्का बसतो. आपण तर पिशवी बदलली होती, मग ही कुठनं सरप्राईज घेऊन आली असे म्हणून सगळेजण बाहेर येतात. आता मात्र धूमकेतूने सत्यासाठी नवीन गाडी घेतलेली असते. आता लगेच मीरा सत्याचे डोळे बंद करून त्याला बाहेर घेऊन येते आणि लागते, हे बघा तुमच्यासाठी गाडी आणली मी. आता मात्र गाडी आणलेली बघता सत्य खूप खुश झालेला असतो. पण इकडे निरुपा आणि देविकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता मीरा आणि आजीने मिळून त्या दोघींना कसं वेड्यात काढलेलं असतं हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.